तर गर्भवतीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाची पुण्यात बैठक सुरू झाली आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल सुद्धा झालेल्या आहेत। या बैठकीमध्ये राज्य सरकारचा अहवाल सादर केला जाणार आहे। या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। तर या बैठकीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे महिला आयोग नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। नेमका या अहवालामध्ये काय ठपका ठेवलाय पाहूया। पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही मोठी चूक आहे। चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती हा ठपका बघायला मिळालाय। समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल मागवलाय। सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरू आहे। पुढील 2 दिवसांमध्ये समिती सविस्तर अहवाल सुद्धा सादर करणार असल्याचं कळत आहे। रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल याचा समिती अभ्यास सुद्धा करणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सविस्तर चौकशी केली जाणार असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे।